दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 8 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण उजनी आता मायनस मधून प्लस मध्ये आली आणि चांगले वधारायला लागले। आपण सकाळच्या थोडे अपडेट बघितले असेल तर त्यावेळेस दौंडची जी आवक होती ती दौंडची आवक जरा कमी झाली होती, मात्र आता 6च्या अपडेटनुसार दौंडची आवक ही वाढायला सुरुवात झाली आहे। आज आपण दुपारी 3 वाजता जर आवक पाहिली असेल तर साधारण 4 वाजताची आवक आपण पाहिली असेल तर त्यावेळी दौंडची आवक थोडीफार कमी झाली होती, जी 85,784 क्युसेक झाली होती। की जी सकाळची जर आपण अपडेट बघितली असेल सकाळी 6 वाजता तर 6 वाजता दौंडची आवक ही जवळपास 1,17,000 होती। 4 वाजता ती कमी झाली होती, मात्र सायंकाळी 6 वाजता जर आपण अपडेट बघितली तर 6 वाजता दौंडची आवक ही वाढली आहे आणि ती आवक 92,892 क्युसेक इतकी झाली असून उजनी धरण हे 16.31% इतकं भरले। त्या उजनीच्या आता द्विदशकाकडे वाटचाल ही सुरू झाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर उजनीच्या उजनी धरणाच्या वरचे काही 25 धरण आहेत, त्या 25 धरणाची सुद्धा आपण माहिती यामधून घेणार। धरण साधारण 97.32% या ठिकाणी भरले। काळमुड धरण आहे ते 100% भरलेलं आहे। जे महत्वाचं धरण आहे कासारसाई धरण असे 91% भरलेलं आहे। सगळ्यात महत्वाचं जे आपलं होतं खडकवासला धरण, त्यातून विसर्ग त्या ठिकाणी सुरू होता जो 28,000 तो आता कमी केलाय, तो 18,271 इतका क्युसेकचा विसर्ग आहे आणि धरण टक्केवारी ही 92.61% इतकं झालेलं आहे। त्यामुळे आता उजनी धरण जे आहे उजनी धरण जे आहे आता झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली आहे। लवकरच उजनी धरण जे आहे ते 20% पार करून आता त्याची 25 कडे वाटचाल चाललेली माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मिळेल। त्या उजनीच्या काही अपडेट आहेत त्या अपडेट मिळवण्यासाठी, त्याच पद्धतीने वीरधनच्या काही अपडेट आहेत त्या सुद्धा अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।